राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता आपल्या शताब्दीच्या तयारीला लागलेला आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीमध्ये सरकार्यवाहकपदी दत्तात्रय होसबळे यांची पुनर्निवड देखील करण्यात आली आहे। त्यानुसार आता 2027 पर्यंत त्यांच्याचकडे सरकार्यवाह पदाची जबाबदारी असणार आहे। संघाच्या रचनेमध्ये सरकार्यवाह या पदाला महत्त्वाचं मानलं जातं। सरकार्यवाह हे संस्थेचे कार्यकारी प्रमुख असतात आणि संघाचे कामकाज चालवतात। रेशीमबागेमध्ये दर 3 वर्षांनी होणाऱ्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीमध्ये सरकार्यवाह निवडण्यात येतात। त्यानुसार यंदाही ही प्रक्रिया पार पडली। आता लोकसभा निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि संघाचे शताब्दी वर्ष या पार्श्वभूमीवर होसबळे सरकार्यवाहपदी कायम राहतील अशी अपेक्षा वर्तवण्यात येत होती। ती अपेक्षा अखेर खरी ठरली आणि सर्वानुमते सरकार्यवाहपदी होसबळे यांची पुनर्निवड झाल्याची घोषणा संघाद्वारे करण्यात आली आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 3 दिवसीय पार पडलेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेमध्ये नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आलेली आहे। सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी 2024 ते 2027 या कालावधीसाठी 6 सहसरकार्यवाहांची नियुक्ती देखील केली। कृष्ण गोपाल मुकुंद, अरुण कुमार, रामदत्त चक्रधर, अतुल लिमये आणि आलोक कुमार यांची सहकार्यवाहपदी नियुक्ती देखील करण्यात आलेली आहे। अतुल लिमये आणि आलोक कुमार अशी 2 नवीन सहसरकार्यवाह यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। आता 5 ऐवजी 6 सहसरकार्यवाह या कार्यकारिणीमध्ये असतील। मनमोहन वैद्य यांना सहसरकार्यवाह पदावरून मुक्त करण्यात आलेला आहे। अतुल लिमये हे महाराष्ट्र कार्यक्षेत्र पश्चिम विभागाचे क्षेत्र प्रचारक होते। आलोक कुमार राष्ट्रीय सहप्रचार प्रमुख पदावर कार्यरत आहेत। त्यापूर्वी ते पश्चिम उत्तर प्रदेशचे प्रचारक देखील होते। संघ ने कहा ही है, हमने इस बार भी कहा है, 100% मतदान के लिए संघ के स्वयंसेवक प्रयत्न करें। किसी भी प्रकार के भेदभाव को उत्पन्न करने वाले विचार को दूर करके देश के लिए काम करने वाले संघ के स्वयंसेवक उसी विचार को समाज के अंदर प्रसारित करें। दरम्यान दत्तात्रय होसबळे कोण आहेत त्यांच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया। जन्म 1954 मध्ये कर्नाटकातील होसाबळे गावामध्ये झाला। बंगळुरू विद्यापीठातून इंग्रजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले। 1968 मध्ये वयाच्या 13व्या वर्षी संघाचे स्वयंसेवक झाले। 1972 मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सामील झाले। 1978 मध्ये पदव्युत्तर पदवी पूर्ण केल्यानंतर संघाचे प्रचारक बनले। 1992 ते 2003 संघटनेचे संघटना मंत्री होते। 2003 मध्ये संघाचे अखिल भारतीय सहबौद्धिक प्रमुख बनले। 2009 ते 2021 संघाचे सहसरकार्यवाह म्हणून त्यांनी काम केले। असीमा या कन्नड मासिकाचे संस्थापक संपादक देखील आहेत। दरम्यान संघाच्या शताब्दीवर दत्तात्रय होसबळे यांनी काय आपले मत व्यक्त केलेले आहे ते सुद्धा पाहूया। संघ के शताब्दी वर्ष नजदीक आ रहा है। संघ के शताब्दी वर्ष के निमित्त हमने जो संगठना दृष्टि से कार्य विचार किया है वह कार्य के विस्तार के हम पूर्ण मंडल, पूर्ण खंड के और पूर्ण नगर के एक लक्ष्य लेकर चले हैं। एक खंड में डेवलपमेंट ब्लॉक जो है विकास खंड, उसमें जितने भी मंडल हैं उन सभी मंडलों में संघ के कार्य किसी न किसी रूप से शाखा अथवा मिलन, नित्य शाखा अथवा साप्ताहिक मिलन यह होना चाहिए। ये हमारा संकल्प है। हम अगले 1 वर्ष में इसको पूरा करने के लिए सब प्रकार के प्रयत्न करने वाले हैं। दरम्यान आता संघ शताब्दीच्या तयारीला लागलेला आहे। संघासमोर मोठी आव्हानं देखील येणार आहेत। संघासमोरची आव्हानं काय असू शकतात या संदर्भात स्वयंसेवक संघाचे सदस्य वसंत काणे माहिती देतात, पाहूया। समाज आणि संघ
याच्यामध्ये वेगळेपण असू नये. म्हणजेच काय की समाजामध्ये संघटित स्वरूप निर्माण करण्याचं काम या स्तराला जावं की आता जो प्रकार काही हजार वर्षापूर्वीच्या दोषांमुळे आपल्यावर आला, आपल्याला 1500 वर्षापर्यंत गुलामगिरीत राहावं लागलं, ती स्थिती येऊ नये या दृष्टीनं जागरूक समाज निर्माण होणं हे संघाचं अंतिम उद्दिष्ट राहील. आणि त्या दृष्टीनं ही कामं या शताब्दी वर्षामध्ये पूर्णत्वाला जातील किंवा पूर्णत्वाच्या दिशेने जातील, एवढं मात्र नक्की सांगता येईल. दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना ही 1925 साली झाली. त्यावेळी आक्रमकांना दोष देऊ नका तर स्वतःला संघटित करा या उद्देशाने संघाच्या शाखा सुरू झाल्या. त्यावेळी एकत्रित येण्यास ब्रिटिश सरकारतर्फे बंदी होती. मात्र संघटना निर्माण करण्यासाठी मंदिरात जाऊन एकत्रित येऊ त्याकरिता कुणीही रोखू शकणार नाही. अशा परिस्थितीतून संघ वाढत गेला. आता संघाची शताब्दी होत आहे. त्यानिमित्ताने शतकापर्यंत संघ कसा पोहोचला याबाबत माहिती देत आहेत संघाचे निवृत्त कार्यवाह वसंत काणे. पाहूयात. कुठल्याही शासनाच्या विरोधात अशी भूमिका घेतली नव्हती, पण यावेळेला बंदीत घातल्यामुळे संघाने सत्याग्रह केला, शांततामय सत्याग्रह केला आणि हजारो लोक तुरुंगात गेले. पुढे एक नाममात्र तुमच्या संघटनेची घटना द्या या अटीवरती सरकारने बंदी उठवली. त्यानंतर 2-3 संघावरती बंदी आली हे आपल्याला माहिती असेल. या सगळ्या आव्हानातून संघ पुढे चाललाय. याच्यामध्ये सुरुवातीला समाजामध्ये काही गैरसमज होते, ते दूर केले, ते संपर्कातून दूर केले. जे दूर गेलेले होते समाजातले ते जवळ आले आणि संघ आज वाढतोय. अशी स्थिती असतानाही जे त्यावेळेचं उद्दिष्ट होतं की खेड्यात 1%, शहरात 3%, हे अजूनही साध्य झालेलं नाही. आजची बदलती परिस्थिती पाहता, कारण आज भौतिक प्रगती खूप झाली आहे, याच्यामध्ये 1%, 3% नाही, काही प्रमाण ते बदलेल, पण मूलभूत भूमिका ही की सर्व ठिकाणी देशभर प्रत्येक ठिकाणी संघ पोहोचला पाहिजे. तो उद्देश या शताब्दीमध्ये पूर्ण करण्याचं आपल्या समोर उद्दिष्ट संघाने एक तात्कालिक स्वरूपाचा कार्यक्रम म्हणून ठेवलाय. दरम्यान शहरातून 3% तर खेड्यातून 1% संघाला वाढवण्याच्या उद्दिष्टाने सुरुवात करण्यात आलेली होती. स्वातंत्र्यानंतर संघावर बंदी घालण्यात आली. नंतर बंदीचे मोठं आव्हानही संघापुढे निर्माण झालेलं होतं. अशा परिस्थितीमध्ये संघाने सरकारविरोधामध्ये शांततेत सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी हजारो लोक तुरुंगात सुद्धा गेले. मात्र नाममात्र घटना द्या या अटीवर सरकारने बंदी मागे घेतली. नंतर अजून 2-3दा संघावर बंदी आली तरीही सर्व आव्हानातून संघ पुढे आला. यामध्ये सुरुवातीला समाजात काही गैरसमज होते, ते देखील दूर केले. समाजात संघ कुणाच्या पाठीशी आहे याबाबत वसंत काणे काय माहिती देत आहेत पाहूयात. केवळ सगळं चांगलं आपल्याच जवळ अशातला भाग नाही, तर जिथे जिथे समाजात आपल्याला चांगल्या गोष्टी दिसतील, चांगल्या व्यक्ती दिसतील, त्यांच्याशी संपर्क साधायचा, त्यांना मदत करायची, म्हणजे त्यांचं काम आणखीन पुढे चालेल. या दृष्टीनं समाजामधल्या सतशक्तीला संघाच्या माध्यमातून सर्व प्रकारची मदत करायची. त्यासाठी आपण नाही पुढे, ते जे आहेत त्यांना पुढे जाताना त्यांच्या कार्यामध्ये कमीत कमी अडथळे येतील, त्यांना सगळ्या प्रकारची मदत होईल, ही भूमिका ठेवून समाजातल्या प्रत्येक कार्याकडे संघाची दृष्टी असते. एक विशिष्ट विचारसरणी घेऊन संघाची स्थापना झाली. संघाची एक वेगळी विचारसरणी आहे आणि कायमच डाव्यांचा या विचारसरणीला विरोध होताना दिसतो आणि सातत्यानं डाव्यांकडून संघाच्या विचारसरणीवर आणि संघाच्या कार्यपद्धतीवर सुद्धा टीका होताना दिसते. मात्र आता डाव्यांना संघ कशी टक्कर देणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे. याबाबत योगेश पांडे जे संघाचे अभ्यासक आहेत काय माहिती देत आहेत पाहूयात. एक महत्त्वाची गोष्ट आहे की संघाचे स्वयंसेवक आणि डाव्यांमधला संघर्ष काही लपून राहिलेला नाही. केरळ म्हणा, पश्चिम बंगाल म्हणा किंवा ओडिसातले काही भाग म्हणा, हा संघर्ष जो आहे तो सातत्याने उफाळून आलेला आहे. केरळमध्ये 2 वर्षांअगोदर मोठ्या प्रमाणावर संघ स्वयंसेवकांवर हल्ले देखील झाले होते.
या पार्श्वभूमीवर डाव्यांविरोधात संघाने जी त्यांची अगोदरची भूमिका आहे ती अजूनही कायम ठेवलेली आहे आणि डाव्यांची जी विचारसरणी आहे त्याला संघाचा विरोध होता तो राहील आणि वेगवेगळ्या पद्धतीने डाव्या विचारसरणीचा कसा काय बिमोड करायचा यासाठी संघ स्वयंसेवकांकडून प्रयत्न सुरू आहे। मात्र ही गोष्ट ज्या थोडीशी वेगळी झाली, मात्र संघाकडनं सध्या मेजर प्रायोरिटी जी आहे सध्या भर देण्यात येतो आहे तो पंचपरिवर्तनाच्या सूत्रांवर। संघाची नवी कार्यकारिणी जाहीर झालेली आहे। आता संघ शताब्दीसाठी तयार झालेला आहे। संघाची स्थापना 1925 साली झाली होती। त्यावेळी आक्रमकांना दोष देऊ नका तर स्वतःला संघटित करा या उद्देशाने संघाच्या शाखा सुरू झाल्या। संघ आपल्या एक विचारसरणीनुसार आज आपली वाटचाल पुढे नेत आहे। त्यावेळी एकत्रित येण्यास जी ब्रिटिश सरकारने बंदी घातलेली होती त्याला खोडून काढण्यासाठी संघ एकजूट झाल्याचं पाहायला मिळालं। संघाने वेगवेगळे उपक्रम राबवले आणि लोकांना एकत्रित आणले आणि हिंदुत्वाचा संदेश देत देत इथपर्यंत संघ येऊन पोहोचलेला आहे। आता जी नवी कार्यकारिणी असणार ती शताब्दीसाठी देखील असणार, त्यामुळे ही कार्यकारिणी देखील महत्त्वाची आहे आणि लोकसभा निवडणुका सुद्धा 2024 मध्ये होणार आहे। त्या अनुषंगाने ही कार्यकारिणी देखील महत्त्वपूर्ण ठरते, कारण संघाचे विचार हे या देशामध्ये या हिंदू राष्ट्रामध्ये फार महत्त्वपूर्ण मानले जातात। आजच्या जेम विशेषमध्ये इतकंच। सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र।